मत्ताईची चोकटली खबर 9वा अध्याय। मग येसू ओढा चगून समुद्रात वीडून आपणाचे खास चार पद असल्यावर हेदेका माणसा लकवा मारले गिरेना बास धरून रहोचे एकता त्या जोर धरून आले। येसू त्यांचे विश्वासात देखल्यावर बापू हिम्मतीनं राहे, तुझे पाप माफी होऊन आहेत म्हणून लकवा मारले गिरेवालेले सांगला। हेदेका खाननीत बोधकराचे वाले पण काही जण हो भगवंताचा दूषण करताय म्हणून आपणच आपण म्हणत राहताने येसू त्यांचे स्वतंत्र ओळखून तुम्ही तुमचे हृदयंपा वाईट सोच का करता, तुझे पाप माफी होऊन आहेत म्हणून सांगत असता की नाही तो उठून चाल म्हणून सांगत असता। पण पापांत माफी करवले भुईवरता माणसाचे लेखले अधिकार हाय म्हणून तुम्ही चोवो म्हणून त्याले सांगून येसू लकवा मारले रोगवाले तर देखून तू उठून तुझी बाजू उचलून तुझे घरी जाय म्हणून सांगल्यावर तो उठून आपणाच्या घरी गेला। माणसा ते देखून भिवून माणसांले इतका अधिकार दिले भगवंतले महिमा केले। तवा येसू तेथून निघून जाऊत राहताने टॅक्स वसूल करावचे भोवले बसून राहायचे मत्ताई म्हणावचे की माणसात देखून माझे मांग ये म्हणून त्याले सांगला। तवा तो उठून त्याचे मांग गेला। येसू घरात खववले बसल्यावर टॅक्स वसूल करावचे आणि पापीनं कितीक जण येऊन त्याच्या जवळ आणि त्याच्या शिष्यांच्या जवळ बसले। काही जण परिचयाना ते देखून तुमचा मास्तर टॅक्स वसूल करावचे वाल्यांसंग आणि पापीनांसंग मिरून कहा खात आहे म्हणून त्याच्या शिष्यानंतर पूछले। तो ते गोष्ट ऐकून गिरेवालेलेच वैद्याची जरूरत आहे पण चोकटवालेले वैद्याची जरूरत नाही की तो मी पापीनंतर बोलवूच आलो पण नियतवाल्यांत बोलवू नाही आलो। म्हणून दयेतच पाहिजे म्हणून म्हणतो पण बलिदान पाहिजे म्हणून नाही म्हणूत। मनाच्या वाक्यमीचा अर्थ काय होयो तुम्ही जाऊन शिका म्हणून सांगला। तवा योहानच्या शिष्याना येशूच्या जवळ येऊन परिचयाना आणि आम्ही तवा तवा उपवास धरत होऊ पण तुझे शिष्याना उपवास नाही धरूत याले कारण काय म्हणून त्यात पूछले। येसू हे रकमीनं जवाब सांगला, नवरा लेकरू आपला संग्रहाचे वक्ती लगन घरवाले झुरू शकतात काय? नवरे लेकरता त्या पण धरून नेवचे दिवस येतात तवा त्याने उपवास धरतेत। कोणी रहो जुने कपडेले नवे कपडेचा ठिगरा नाही टाके, एक मोका टाकले ना ते ठिगरा कपडे तर पिकुलते, पिकुलेल्या जागा जास्त फाडते आणि जुने कालडीत संचंपा नवे अंगुरांचा रस नाही रिचवेत, एक मोका रिचवले ना संच पिकलून अंगुरांचा रस गरून जाते, संचा खराब होते, तो नवा अंगुरांचा रस नवे संचंप रिचतेत तवा ते दोन्ही खराब होईनच राहतात म्हणून सांगला। येसू हे गोष्टी त्यानले सांगत राहताने हदेक एकला अधिकारी येऊन त्याले हात जोडून माझी पोरगी आता येऊनच मेली, तो तू येऊन तुझा हात तिजोर ठेव ते वाचते म्हणून म्हणला। येसू उठून त्या संग गेला, त्याचे शिष्याना काही गेले ते वक्तीपा हदेक 12 सालांपणू परवेवर बसलेली एकली बाई फक्त मी त्याचे कपडे तर हा बुलले ना चोकट होतं म्हणून आपणच आपण म्हणून त्याचे मांग येऊन त्याच्या कपड्याच्या काटात हा बुलली। येसू मांग फिरून तिथं देखून बाई हिम्मतीनं राहे, तुझा विश्वासूस तुझा चोकट केला म्हणून सांगले बरोबर ते वक्तीपणू ते बाई चोकट झाली। तितकेच येसू ते अधिकारीच्या घरी येऊन पाऊली वाजवत राहायचे आणि लोली करत राहायचे माणसांच्या मादित देखून माले वाढ द्या, हे लहान पोरगी झोपूत आहे पण मेली नाही म्हणून त्यानले सांगला। तवा त्याने त्यात चिडुले। तवा येसू माणसांच्या मादित धाडून घरात जाऊन ते लहान पोरीचा हात धरले बरोबरूच ते पोरगी उठली। हे खबर ते समदे प्रांत मप पगुरली। येसू तेथून जाऊत राहताने दोघी जण गुडगेवाले त्याच्या मांग येऊन दावीचे लेका आमावर दया दाखू म्हणून बोमुलले। तो घरात बसल्यावर ते गुडगेवाले त्याजवळ आले। येसू मी हे करावं शकतो म्हणून तुम्ही नमता की म्हणून त्यांत पूछला। त्याने नमथो प्रभू म्हणून त्याले सांगले। तवा तो त्यांच्या डोऱ्यांत हापडून तुम्ही नमलेवनी तुम्हाला होऊन दे म्हणून सांगले बरोबरूच त्याने नदूर आली। तवा येसू हे घटना कोणालेस समजे नसलं देखा म्हणून खूप कटने त्यानले आज्ञा दिला। तरी पण त्याने जाऊन ते समदे प्रांतमपा त्याच्या बारेत प्रचार केले। येसू आणि त्याच्या शिष्याना जाऊत राहताने काही जण माणसा भूत धरले एके मुकेता त्याच्या जवळ धरून आले। भूतता खेदल्यावर तो मोकावाला बोलतानी माणसांची मांदी अवचित होऊन इस्रायल देशपा असा कवच नाही देखलू म्हणून म्हणले।
तवा परिचयना हो भूतांचे अधिपतीकून भूतांत खेत्थाय म्हणून म्हणले. येसू त्यांचे योधन मिराचे जागेंपा बोध करूत, राजवाडीचे चोकटले खबरीचे बारेत प्रचार करूत, हर रकमीचे रोगंता अनेक हर रकमीचे गिरेंता चोकट करूत, समदे चाहरांपा अनेक गावांपा फिरला. येसू माणसांचे मांदित देखून त्यानी गायकी नेसले मेंढ्यांचे वनी फकुरला होऊन राहणेकून त्याहंवर दया दाखवून पीक कापवचा जुगुसाये पणी मजुरदारा कमी हायते म्हणून आपणाचे पीकता कापवले मजुरदारांचा धाड म्हणून पीकाचे मालकता पायपोटी करा म्हणून आपणा शिष्यानले सांगला.